भगवान गोपाल कृष्णांनी लक्षणं सांगितली मरताना मृत्यूच्या वेळी काय काय व्हायला पाहिजे म्हणजे आपण मोक्षाप्रत जातो. मरण वेळ जैसी योगी पावे तसी मरण वेळ जैसी योगी पावे गती जैसी मरण वेळ. आज थोडा वेगळा विषय, थोडा कठीण आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. उद्यापासून वेगळं वळण लागणार आहे, आनंद आहे हा, पण थोडंसं सगळ्या प्रकारचे रस पाहिजेत ना. रोज गोड गोड खाऊन कसं सगळ्या प्रकारचे. बरं, भगवंताने दिलेलं आहे योगी पावे गती जैसी मरण वेळ जैसी योगी पावे गती जैसी शुक्ल पक्षी उतारण देती राहुनी अंतर ज्योती शुक्ल पक्षी उत्तरायणी राहुनी अंतर ज्योती शुक्ल पक्षी उत्तरायणी राहुनी अंतर ज्योती सावध चित्ते देह सांडिता सावध चित्ते देह सांडिता सावध चित्ते देह सांडिता सावध चित्ते देह सांडिता योगी ब्रह्मची होती मरण वेळ जैसी योगी पावे गती जैसी मरण वेळ जैसी योगी पावे गती जैसी. मार्ग दोन हे जाणून मोजे कधी चित्त बुडती योगी मार्ग दोन हे जाणून. भगवान गोपाल कृष्ण सांगतायत अर्जुना, हे जे मार्ग आहेत ना, हे तू लक्षात घे बरं. जे हे मार्ग सगळे अवलंबन करतील, जे या मार्गाचा अवलंबन करतील, ते मोक्षाप्रत जातील, ते मला येऊन मिळतील. हे जे जे काही मी तुला आतापर्यंत मार्ग सांगत आलो ना, भगवंताची आठवण करण्याचं, योगी होण्याचे, ते सगळ्या मार्गाचा जर तू अवलंब केलास तर तुझ्या मुखामध्ये अखेर नक्की भगवंताचं नाव येईल आणि तुझा उद्धार होईल. त्यामुळे पुन्हा मध्ये सांगतायत, तुला तुझा उद्धार करायचा आहे हे लक्षात घे. मृत्यू कोणाला कधी कुठे येणार याला मीच जबाबदार आहे. हे सगळं माझ्या हातात आहे, ते सगळं मी बघतो. तू तुझं कर्म कर. कर्म करत असताना ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या तू लक्षात घे बरं. मार्ग दोन